नमस्कार, माझं नाव अजिंक्य गारगे. मी उपायातला एक युवक भाऊंचा कार्यकर्ता आहे. मला या ठिकाणी एवढं सांगायचं आहे की जे आता आमदार म्हणतात की ते करोना योद्धा आहेत, तर त्यांचं जर काम बघितलं आणि भाऊंचं काम बघितलं करोना काळातलं, तर करोना काळानंतर दवाखान्यांची जी काय अवस्था निर्लेखनाला आलेले दवाखाने होते, हिंगणगाव बुद्रुकचा दवाखाना असू दे, नेवरीचा दवाखाना असू दे, मोहिते वडगावचा दवाखाना असू दे किंवा त्यांचे क्वार्टर्स असू दे, त्या क्वार्टर्स सुद्धा भाऊंनी स्वतःच्या जिल्हा परिषद मध्ये असताना त्यांच्या निधीतून पूर्णपणे नवीन ह्याच्यापेक्षा चांगले दवाखाने भाऊंनी तयार केले. त्यानंतर अँब्युलन्स असू देत, भाऊंच्या ह्याच्यातनं नवीन अँब्युलन्स दवाखान्यांना मिळाले. त्या आमच्या गावात पेविंग ब्लॉकचं काम असू दे, 1 कोटीचं काम भाऊंनी मंजूर करून आणलं, ते काम करून घेतलं. अतिशय चांगल्या प्रकारचं काम आमच्या गावात पेविंग ब्लॉकचं झालेलं आहे. पीएमच्या स्वतः रस्ता असू दे किंवा भावानी माहिती जाणारा आमचा एक पूल आहे, त्या पुलाचा अशी कंडिशन होती की तिथनं माणसाची ऊस काढायला जायला जागा नव्हती. तो पूल भाऊंच्या काळातनं मंजूर झालेला आहे. अशी अनेक जनहिताची कामं भाऊंच्या मार्फत जेव्हा भाऊ जिल्हा परिषद अध्यक्ष होते किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर सुद्धा ती कामं झालेली आहेत आणि ती कामं अशीच पुढे होतील. आणि जर भाऊंचा नंबर बघितला आपण तर तो 2 नंबर आहे आणि 2 नंबर हा विजयाचा नंबर आहे या ठिकाणी. त्यामुळे भाऊ यावेळी 100% आमदार होणार आहेत ती, याबद्दल काही दुमत नाहीये. धन्यवाद. नमस्कार. आज आपण पॉवर मराठी न्यूज च्या विधानसभेचा रणसंग्राम या कार्यक्रमात उपाळे मायनी कडेगाव तालुक्यातील उपाळे मायनी इथं असून गावचे माजी सरपंच विकास पाटील यांची चर्चा करणार आहोत विकासाच्या मुद्द्यावर. मी विकास पाटील, उपाळे बहिणीचा डेप्युटी सरपंच. आज आम्ही विधानसभा जी लढवतोय विश्वजित कदमांच्या नावाखाली, ते खरोखर विश्वजित कदम साहेबांचं जे काम कोरोनाच्या काळापासून ते महापुरापासून टोटल आज ह्या उपाळे मायनी जो विकास जो झालेला आहे तो विश्वजित कदम आणि स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या माध्यमातून आणि शांताराम बापू आणि मोहन शेठ यांचं या गावाला असं उत्कृष्ट सहकार्य लाभलंय. आजपर्यंत आमच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जर विकास कामाचा माहोल म्हटलं तर जवळजवळ मला वाटतंय ग्रामपंचायत पासून वारकरी भवन, परत शाळेला कंपाऊंड असेल, मशानभूमीचं काम असेल, गावातील क्लिनिंग ब्लॉक असतील, अंतर्गत रस्ते टोटल सगळी, परत PWDचे रस्ते असतील, परत मुख्यमंत्री सडक योजना बाळासाहेबांनी भरपूर प्रमाणात आमच्या गावाला निधी भरपूर प्रमाणात दिलेला आहे. खरोखर विश्वजित कदम साहेबांचं ह्या उपायावर आजपर्यंत आमच्या गावातील जेवढी देवळं आहे ती सगळ्या देवळास निधी देखील बाळासाहेबांनी चांगल्या प्रकारे देऊन आता उपाय मायनीचा जो विकास आज रोजी दिसतोय हा सगळा विश्वजित डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या माध्यमातून भरपूर असा निधी देऊन ह्या विकास आमच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत आणि त्याच्या मागेही 10-15 वर्षाच्या कारकिर्दीत साहेबांच्या माध्यमातून, विश्वजित कदम साहेबांच्या माध्यमातून, आपल्या मोहन शेठ दादांच्या माध्यमातून भरपूर विकास या ठिकाणी झालेला आहे. नमस्कार, सोमनाथ गारगे, उपाळे मायनी गाव आहे माझं. मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा तालुका उपाध्यक्ष आहे. राष्ट्रवादीने कुठल्या मुद्द्यावर पाठिंबा दिला? राष्ट्रवादीनं पूर्ण महाराष्ट्रातच महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी जेवढं शक्य होईल तेवढ्या प्रत्येक एकास एक लढत व्हावी. महाविकास आघाडीचा खरा शत्रू भाजप आहे, म्हणून ही धर्मनिरपेक्ष पक्षाची ही लढाई आहे. आज घाटावर आणि घाटाखाली असा उमेदवार असतोय, सरासरी मागणी केली जाते घाटाखालनं. आज घाटावरच 2 उमेदवार आहेत, ह्याबद्दल काय जो महाविकास आघाडीचा निर्णय आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा, सुप्रियाताईंचा, जयंत पाटील साहेबांचा, आमच्या नेत्याची सुद्धा इच्छा होती आपल्याला निवडणूक लढवावी, पण आम्ही आमच्या पक्षाकडे ती मागणी केली होती. पक्षानं आम्हाला सांगितलं की महाविकास आघाडीत आपल्याला काम करायला लागेल. जो पक्षाचा आदेश आहे तो आमच्या नेत्याला मान्य आहे आणि आमच्या सर्व खालच्या सर्व कार्यकर्त्यांना पण तो आदेश मान्य आहे. शरद भाऊंचा असा आदेश आहे, पूर्ण शेवटच्या घटकापर्यंत ज्यांना ज्यांना आपण मदत केल्या त्या सर्व घटकांना सोबत घेऊन आपल्याला ह्या मतदारसंघात जास्तीत जास्त लीड देऊन माननीय बाळासाहेबांना निवडून आणायचं आहे. नमस्कार, नाव काय आपलं? सारंग भिकाजी गारगे, गाव?
उपाळी मायने. तुम्हाला काय वाटतंय पलूस कडेगावच्या विधानसभेत कोण बाजी मारल? भावच बाजी मारणार, कारण त्यांची कामच तशी येते. आणि टेंबू असो, ताकारे असो किंवा कुठल्या शेतकऱ्याची अडचण असो, त्यांनी तिथं पोचल्यानंतर माणूस असं काय नाही कोणाला जाऊन भेटा किंवा असं काय नाही, डायरेक्ट काय असेल ते त्यांनी काम जिथले तर केलेलं आहे. विकास काम काय काय केली भागात तुमच्या? विकास कामं सांगायला गेलं तर भरपूर केले ते. आमची आता ग्रामपंचायत उपाळी मायनेची भाजपचीच आहे, त्याच्यामुळे त्यांनी बऱ्यापैकी कामं केल्यामुळे लोक निकाल दिलेला आहे ना. काय माहिती देऊ शकाल का अनेक विकास कामाची? कामाचे कोणतंही तुम्ही कुठलाही कार्यकर्ता जाऊ द्या, कुठला सामान्य माणूस जाऊ द्या, त्यांचं कुठलंही काम आजपर्यंत भावने थांबून दिलं नाही. मग निकालाचं स्वरूप काय राहील? निकालाचं स्वरूप भावच बाजी मारतील. नमस्कार, मी नरेंद्र अधिकराव कदम, उपाळे मायनी माझं गाव. आणि आमच्या गावात बाळासाहेबांची सीट ही फिक्स येणारच. आणि मला आणखीन हे सांगायचं आहे की कुठल्याही बाबतीत झालं तरी पेन्शन मुलींच्या शाळेची जर आपण हे करायला गेलो, फी माफीसाठी गेलो, तर बाळासाहेबांनी आजपर्यंत जवळजवळ 70% 100% फी माफी आमच्या शब्दाखातीर हे केलेले आहे. मी एक सामाजिक कार्यकर्ता असून मी 10 वेळा जरी त्यांच्याकडे गेलो तरी माझ्या बाबतीत कधी सुद्धा असं झालं नाही की मी त्यांना मागितले फी माफीची आणि त्यांनी दिली नाही, असं कधी झालं नाही. आणि दुसरी गोष्ट, पाणंद रस्ते म्हणा, गावचा विकास म्हणा, ह्या बाबतीत जर बघायला गेलं तर त्यांनी बाळासाहेबांनी जी कामगिरी या गावामध्ये केली ह्याच्या मागं कधी झाली नाही, याच्या पुढे कधी होऊ शकत नाही. त्यामुळं ह्या वेळेला माझी तरी गॅरंटी आहे की ह्या वेळेला आमचे आमदार विश्वजित कदम हेच होतील. नमस्कार. माझं नाव श्री भाऊसाहेब विठ्ठल गारगे, राहणार उपाळी मायनी, तालुका कडेगाव. आज संपतराव अण्णापासून मी त्यांचा कार्यकर्ता आहे. 35 वर्ष झाली मी आज त्यांचा कार्यकर्ता आहे भाजपचा. तरी आज आमच्या गावामध्ये भरपूर विकास त्यांनी केलेला आहे संग्राम भाऊनी. आणि संग्राम भाऊनी विकास केला म्हणजे कसं, हाती सत्ता नसताना सुद्धा त्यांनी विकास केलाय आणि विकास करून ह्या जनतेचं भलं केलंय. आज टेंबू योजना आज आमच्या गावात जी झाली ती त्यांच्यामुळे झाली. आणि झाल्यामुळे काय झालं, आज सुजलाम सुफलाम झाले, आज हिरवगार झाले. आमच्यातली तरुण पिढी आज नोकरी करायची गरज नाही, त्यांना तरुण पिढीला आमच्या नोकरी करायची गरज नाही. आज तरुण पिढी आमची आज अगदी आनंदाने इथं या गावामध्ये आमच्या संचार करतात. त्यामुळं आम्हाला इथं कोणताही त्रास नाही. आज संग्राम भाऊमुळे आम्हाला आमच्या गावामध्ये आज फार मोठं अगदी दानच मिळाले समजा. तरी आमच्या गावातर्फे यावेळेला आम्ही संग्राम भाऊना कमीत कमी 200 ते 250 मतांना आम्ही जास्त मताने निवडून देऊ विरोधापेक्षा, ही आमची इच्छा आहे. आणि संग्राम भाऊ कॅबिनेट मध्ये जाणार, कॅबिनेट मंत्री होणार, हे बी माझे आशीर्वाद आहे, त्यांना माझा आशीर्वाद आहे. ह्या गावात विकास काम काय काय केली? विश्वजित कदमाने कामं देवळाची केलेली आहे ते, आणि रस्त्याची कामं केलेली आहे ते, आणखीन बंधाऱ्याची कामं केली, नाला बिल्डिंग सगळे सर्व कामं केलेली आहे ते. मुलं शाळेला ते त्यांचे फी बी सगळे माफ करते. लाडक्या बहिणीचं सरकार आता 1500 रुपये देते. ह्या योजनेचा तुमच्या गावात काय फरक पडेल का? नाही, काय सुद्धा फरक पडणार नाही. लाडक्या बहिणीचा काय सुद्धा फरक पडणार नाही. 100% सीट येणार. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की विश्वजित कदमांनी जे आतापर्यंत मुलींची फी माफी केली ते ह्या योगदान सगळ्यात मोठं आहे. हा, मुलींची फी माफी ह्या योगदाने मोठे आहेत, त्यांचे कामच मोठे आहे. पॉवर मराठी न्यूजच्या तृतीय वर्धापन दिनास आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा. सोनेरी प्रकाशात पहाट सारी होऊन गेली, आनंदाची उधळण करत आली दिवाळी आली. दीपावली निमित्त ग्रामस्थ आणि परिसरातील सर्व मित्र परिवारास दीपावलीच्या हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक युवा नेते संग्राम घारगे आणि मित्र परिवार उपाळे मायनी, तालुका कडेगाव. नमस्कार, मी विक्रम सर्जेराव माने. आज या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक पार पडत आहे. त्यानिमित्तानं पलूस कडेगाव मतदार संघामधून या ठिकाणी आमचे लाडके नेते आदरणीय संग्रामसिंह भाऊ देशमुख या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे आणि उमेदवारीला एक
अत्यंत चांगल्या पद्धतीचा युवकांच्या आवडता असा चेहरा या ठिकाणी काम करणारं नेतृत्व आम्हाला या ठिकाणी आज मिळालं आहे. त्याबद्दल प्रथमतः भारतीय जनता पार्टीचं मी हार्दिक आभार मानतो. खर तर आज आमचा उपायमायनी या गावामध्ये पेविंग ब्लॉक संपूर्ण हा भाव आणि आदरणीय बाबा असतील भाऊ असतील यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी संपूर्ण ब्लॉक या ठिकाणी बसलेले आहेत. त्यानंतर साहेब विकास काय असतो तर खरोखर तुम्हाला सांगतो की आज अंडरग्राऊंड गटारी असतील या ठिकाणी आज जवळजवळ 1 ते 1.5 कोटीची पाणी योजना या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी आज काम त्याचं चालू आहे. त्यानंतर जी लाडकी बहीण योजना आहे त्या लाडक्या बहीण योजनेचं या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये या निर्णयाचं स्वागत होत आहे. प्रत्येक माझ्या भगिनी असतील माझ्या माता असतील त्यांच्या प्रत्येकाच्या खात्यावरती महिना 1,500 रुपये या ठिकाणी आमच्या सरकारने या ठिकाणी दिलं आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीलाच मतदान द्यायचं आहे. कारण नुसतं आश्वासनं देणारे भरपूर आहेत परंतु प्रत्यक्ष ग्राउंडला काम करणारी फार कमी माणसं आहेत साहेब. 1995 सालचा काळ जर आठवला तर साहेब डोळ्यातून पाणी उभं राहतं. आमचं तर आत्ताच्या या नवीन पिढीचं तारुण्य फार चांगलं आहे साहेब. पण त्यावेळेला आम्ही 12 ते 15 वर्षाचा मी युवक त्यावेळेला होतो. अक्षरशः काय अवस्था या भागाची होती हे मला खरोखर माहित आहे आणि मी त्या वेळेला चांगला सुजाण होतो. त्यावेळेला मला कळत होतं जाण होती त्याची. आणि कैलासवासी संपतरावजी देशमुख अण्णा यांच्या प्रयत्नातून टेंबू योजनेचा जन्म झाला. खर तर नेता कसा असावा हे जिवंत उदाहरण जर पाहायचं असेल तर खरं तर संपतराव अण्णांचं या ठिकाणी उदाहरण मला द्यावं असं वाटतं. कारण ज्या मतदारांनी ज्या विश्वासाने 1995 साली अण्णांना मतदान केलं आणि त्या ठिकाणी त्यांच्या विश्वासाला पात्र जाऊन अण्णांनी टेंबू योजनेचा जन्म खऱ्या अर्थाने या ठिकाणी दिला. आणि आज माझा भाग आमच्या इकडली ही सगळी मंडळी जुन्या जाणत्या माणसांना माहित आहे की हायब्रिड शिवाय काय पिकत नव्हतं या ठिकाणी. आज सुजलाम सुफलाम आमचा भाग दिसतोय. हे संपूर्ण पुण्य कुणाचे असेल तर आदरणीय संपतराव अण्णांचे असेल आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच आमचे संग्राम भाऊ या ठिकाणी काम करतील आणि त्यांना सुद्धा त्याच ताकदीनं त्याच प्रयत्नातून या ठिकाणी संपूर्ण जनता भरघोस मतांनी निवडून देईल एवढं मी आश्वासन देतो. मनीषा नरेंद्र कदम. विश्वजित कदम यांच्या प्रयत्नातून तुमच्या गावात काय काय विकास कामं झाली? रस्ते, वाडी वस्तीवरती मुरुम टाकणे, नंतर रानातून जिथून वाहन निघत नाही ना तिथून त्यांनी मुरुम वगैरे टाकून रस्ता बनवला. डांबरीकरण रुंदीकरण वाढवलं. परत वारकरी भवन असे बरीच कामं केली त्यांनी. परत गावात लाईट लाईट प्रत्येक डांबावरती लाईटीचं काम केले त्यांनी. नंतर अशी बरीच मोठी मोठी कामं केली. देवळ मंदिरे त्यांचे कलर काम बाकीचे मंदिर वाढव हे सगळं भरपूर कामं केली त्यांनी. हो स्वागत कामाने केले का? हो स्वागत कामे भरपूर केले. तर महिलांचं स्वागत वगैरे असं बरीच त्यांनी कामं केलेत. मंदिरांना देणगी स्वरूपात निधी, नंतर शाळेचे वॉल कंपाऊंड, नंतर शाळेसाठी भरपूर कामे केली त्यांनी. परत गावातील नदीतील कचरा वगैरे काढून नदीत हे करले. नदीसाठी आता साहेबांच्यामुळे मुलींना शिक्षणाला भरपूर वाव मिळाला आहे. आणि सांगायचं म्हटलं तर असं भारतीय विद्यापीठ झाल्यामुळे मुलींना भरपूर शिक्षणाची संधी मिळाली आणि मोठमोठ्या हुद्द्यावरती मुली कामी करत आहेत आता. ते सगळी साहेबांचीच कृपा आहे. म्हणून मी एवढे सांगत इच्छिते की आपल्या या साहेबांनी आपले काम केले त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी करा. मी उदय कुमार पाटील, सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टी ग्रामीणचा सदस्य. गेली 5 वर्ष या विधानसभा क्षेत्रामध्ये पलुसकडेगाव या विधानसभा क्षेत्रामध्ये स्वर्गीय संपतराव अण्णांचे चिरंजीव आणि तरुणांच्या मनातील एक आश्वासक चेहरा संग्राम भाऊ
यांनी भारतीय जनता पार्टीच्या मार्फत त्यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचं पहिल्यांदा आभार मानेन की एक आश्वासक चेहरा या पलूस कडेगाव विधानसभा मतदार क्षेत्रासाठी भारतीय जनता पार्टीने निवडला, की ज्या चेहऱ्याला मागील जिल्हा परिषदेच्या इलेक्शन मध्ये पक्षानं संधी दिली आणि त्या संधीचं रूपांतर कसं सोन्यात करायचं असतं, किंवा महाराष्ट्र राज्याच्या संपूर्ण जिल्हा परिषदामध्ये सांगली जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद त्यांना मिळालं आणि ते अध्यक्ष कसा असावा याची जाणीव संपूर्ण महाराष्ट्राला या नेतृत्वाने करून दिली. जो महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग म्हणून जो एक वर्ग आहे, त्या दिव्यांगाच्या बाबतीत जो एक दुर्लक्षित असा वर्ग होता, त्या वर्गाच्या बाबतीत या अध्यक्षांनी जे काम केलं त्याची दखल प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेच्या घेतली आणि जे बच्चू कडू सारखे दिव्यांगाच्यासाठी अहोरात्र झटणारे आमदार होते त्यांनी सुद्धा या कामाची दखल घेऊन संग्राम भाऊंचा आदर्श इतरांनी घ्यावा असं संपूर्ण महाराष्ट्रात सांगत सुटले. असा चेहरा आपल्याला या इलेक्शन मध्ये मिळालेला आहे. आज आमच्या भागामध्ये टेंबूचं पाणी आहे, पण या पाण्याला ज्या वेळेला लाईटची व्यवस्था नसते त्यावेळेला विरोधक सुद्धा पहिल्यांदा संग्राम भाऊंच्या जवळ येतात आणि भाऊ आता आमच्या क्षेत्राला या लाईट साठी पाणी मिळत नाही, तर ते पाणी मिळवून द्यायची जबाबदारी तुम्ही घ्या. आणि भाऊनी एखादा फोन केला किंवा नुसतं पाठीवरती थाप टाकली तरी दुसऱ्या दिवशी त्या लाईटची व्यवस्था झालेली असते. आणि तो जो आमच्या शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावरती एक समाधानाची बाब असते भाऊनी केलेल्या कामाची, त्याची निश्चितपणानं या भागातील सर्व शेतकरी दखल घेतील आणि येणाऱ्या 20 तारखेला कमळ या चिन्हावरती भरघोस मतदान देऊन भाऊंना विजयी करतील. एवढंच बोलून मी बापूसाहेब ज्ञानोबा गारगे, राहणार रुपाळी मायनी. आज 285 पलूस कडेगाव मतदारसंघातील छाननी आणि अर्ज मागे घेण्याची आजची शेवटचा दिवस. त्यामध्ये डॉक्टर विश्वजित कदम साहेब हे मतदार यादीतले पहिल्या क्रमांकानं हाताच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत आणि ते माझ्या मते निवडून तर येणारच, पण भरघोस मताने निवडून येणार. कारण त्यांना त्यांच्या वडिलांचा वारसा मिळालेला आहे आणि त्या वारशानं ते मोठे नाहीत, तर ते वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून जनतेची कामं खूप करत आहेत. त्यांच्या वडिलांचा किस्सा सांगायचा झाला तर हायकोर्ट सुद्धा न्यायाधीश म्हणत होते की काम करावं तर पतंगराव कदमाने करावं. बांधाव जाऊन ते ज्या वेळेला मदत आणि पुनर्वसन मंत्री असताना बांधाव जाऊन अधिकारी म्हणायचे हे त्या नियमात बसत नाही शेतकऱ्यांना मदत करणं, पण मी सांगतोय त्या पद्धतीनं त्या नियमात बसून शेतकऱ्यांना मदत करायची. मग वनमंत्री झाले तर वन खातं काय असतं ते पतंगराव कदमाने दाखवून दिलं. एखाद्या मंत्र्याचा कमीपणा म्हणजे कमीपणाचं खातं देणं, त्या मंत्र्याला खच्चीकरण करणं यासाठी ते वन खातं असायचं. पण साहेबांनी जे खातं मिळेल त्या खात्याला उंची त्यांच्यापेक्षा जास्त मिळवून दिली त्यांच्या कार्यानं. अजून त्यांचाच वारसा डॉक्टर विश्वजित कदम करत आहेत. पाणी योजना आणल्या साहेबांनी, त्याचा विकास केला. कॅबिनेट मध्ये सुद्धा साहेबांच्या डोक्यात दुसरा काही विचार नसायचा. प्रत्येक आठवड्याला मंगळवारी किंवा बुधवारी कॅबिनेट मंत्र्यांची मीटिंग असायची. टेंबू आणि ताकारी यांच्यासाठी कॅबिनेट अर्थ खात्यातून जास्तीत जास्त निधी कसा मिळेल आणि या योजना पूर्णत्वाला कसा जातील यासाठी सर्व मंत्रिपदाचा काळ साहेबांनी धडपडीत घालवला आणि जास्तीत जास्त निधी मिळवून या योजना पूर्णत्वास नेल्या. आणि त्यामुळे पाणी शेतकऱ्यांना मिळालं, ऊस निर्माण झाला. ऊस यांचा कारखाना महाराष्ट्रात नव्हे भारतात 1 नंबर चालतोय, दर चांगला मिळतोय. त्यातल्या कामगारांना सुद्धा वेळच्या वेळी वेतन मिळतंय,
बोनस मिळतोय. त्यामुळं तो कारखाना एक डॉक्टर पतंगराव कदम सोनेरा सहकारी कारखाना भारतात उच्चतम दर्जा देणारा ठरलेला आहे. पॉवर मराठी न्यूजच्या तृतीय वर्धापन दिनास आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा. नवे लेणे भरजारी, दारी रांगोळी न्यारी, गंध प्रेमाचा उधळत आली आली दिवाळी आली. सोनेरी प्रकाशात पहाट सारी न्हाऊन गेली, आनंदाची उधळण करत आली दिवाळी आली. दीपावली निमित्त सकल मराठा समाज, ग्रामस्थ आणि परिसरातील सर्व मित्रपरिवारास दीपावलीच्या हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक सकल मराठा समाज, कडेगाव पलूस, तालुका संघटक विजय यादव कडेपूर आणि मित्रपरिवार कडेगाव पलूस. याचप्रमाणे या दोन्ही तालुक्यामध्ये दुष्काळ असला तरी पैसे शासनाकडून मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि जास्त पाऊस झाला तरी शेतकऱ्यांना मदत मिळवून देणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर पतंगराव कदम साहेब. त्याच पद्धतीने त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जनसामान्य तळगाळापर्यंत पोचून त्यांचा विकास आणि त्यांचं काम जनमानसांचे सुख दुःखात सामील होण्याचं काम कदम कुटुंब करतं. मग त्यांचे साहेबांचे मोठे बंधू मोहन शेठ असतील, मोहन शेठचे नातू जितेश भैया, मोहन शेठचे चिरंजीव शांताराम बापू कदम, हे सर्व कुटुंबीय तळागाळापर्यंत पोहोचलेलं असतं. त्यांच्या जनतेच्या सुख दुःखात, आनंदाच्या प्रसंगात. एवढं सांगायचं काय तर मोहन शेठने एखाद्या मुलीच्या लग्नात दिलेले पैसे माझे आहेर म्हणून धर, गरीब कुटुंबाच्या दिलेल्या मुलीच्या लग्नासाठी मदत ही आहेर म्हणून समज आणि मला परत करू नको, अशी बरीचशी कुटुंब अशी आहेत की या कदम कुटुंबाच्याकडे असलेल्या दातृत्वामुळं त्यांचं जगणं सुलभ झालेलं आहे. पॉवर मराठी न्यूजच्या तृतीय वर्धापन दिनास आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा. सोनेरी प्रकाशात पहाट सारी न्हाऊन गेली, आनंदाची उधळण करत आली दिवाळी आली. दीपावली निमित्त ग्रामस्थ आणि परिसरातील सर्व मित्र परिवारास दीपावलीच्या हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक युवा नेते संग्राम घारगे आणि मित्रपरिवार उपाळे मायनी, तालुका कडेगाव. संग्राम घारगे, उपाळी मायनी गावचा नागरिक असून आत्ताच्या इलेक्शन संदर्भात बोलायचं म्हटलं तर भाजप पक्षाकडून अधिकृत उमेदवार माननीय श्री संग्राम भाऊ देशमुख यांना यांच्यावरती विश्वास दाखल करून त्यांना उमेदवारी दिली, त्याबद्दल मी प्रथमतः संपूर्ण भाजप पार्टी व सर्वांचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनापासून आभार मानतो. भाऊंच्या बाबतीत बोलायचं झालं म्हणलं तर भाऊ एक व्यक्ती अशी आहे की सर्वसामान्यांच्या प्रत्येक गरजेला उपयोगी पडणारी व सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेली अशी व्यक्ती आहे. आणि संग्राम भाऊंच्या बाबतीत सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही जाणायच्या असतील तर प्रत्येक गावात गेला तरी एक आपुलकीचं आपलंसं असा असणारा नेता हे संग्रामभाऊ देशमुख यांच्या नावाच्या रूपातून समजलं जातं. संग्रामभाऊ अध्यक्ष असताना त्यांनी जी केलेली विकास कामे आहेत ती अशी सांगण्यापेक्षा ज्या गावात तुम्ही जाचाल त्या गावात संग्रामभाऊंनी केलेलं काम तुम्हाला दिसून येईल. असं एकही वंचित खेडोपाड्यातलं कुठलंही गाव राहिलं नाही की तिथं संग्रामभाऊंचा विकासाचा निधी पोचला नाही, असं कोणतंही गाव राहिलेलं नाही. वाड्या वस्त्या असो, प्रत्येक ग्रामीण भागात रस्ते असो, पाण्याची सुविधा असो, ह्या सर्व गोष्टी भाऊंच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष असताना झालेल्या आहेत. आणि भाऊंनी जिल्हाध्यक्ष असताना इतका फंड आणला की संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं की जिल्हाध्यक्ष कसा असावा. आणि दुसरा मुद्दा की कार्यकर्त्यांच्या बाबतीत तुम्ही त्यांच्या भावना जाणून घ्यायच्या म्हणलं तर संग्रामभाऊ हे 24 तास उपलब्ध असणारे नेते. त्यांना कधीही शोधावं लागत नाही. ते निम्म्या रातचा फोन जरी केला तरी ते रातच्या 1ला म्हणलं तरी कार्यकर्त्यासाठी उपलब्ध राहतात व फोन उचलतात. आणि गावगाड्यातील सर्वसामान्य लोकांची जी कामं असतात ती 100% देशमुख कुटुंबाकडूनच होतात. आणि त्यांचा सुगीपुरता सीझन असतो असं नसतं. या 24 तास जनसेवेत असल्यामुळं रोजच्या रोज जनता दरबार हा त्यांच्या दारी 2 तास असतो व रोज 100-150 माणसांचा जनसमुदाय त्यांच्या घराभोवती असतो. आणि संग्रामभाऊंच्या बाबतीत म्हणायचं झालं तर संग्रामभाऊ टीका टिप्पणी करणार नेतृत्व नाहीये. संग्रामभाऊ विकासात्मक कामावरून बोलणार नेतृत्व आहे.
आधी काम आणि मग शब्द असं त्यांचं ख्याती आहे. आणि जिल्हाध्यक्ष असताना त्यांची एक सर्व जिल्ह्यानं बघितलं की स्वर्गीय पतंगराव कदमांच्या नावाने त्यांनी शिष्यवृत्ती स्वतःहून चालू केली. आणि आमच्या कडेगाव पोलूसचा मतदारसंघ असा आहे की संवेदनशील मतदारसंघ आहे आणि जनता ठरवते कोणाला निवडून द्यायचं आणि कुठल्या वेळी कुठला निर्णय घ्यायचा. आता ह्याच्या अगोदरची हिस्ट्री पाहता आमच्या कडेगाव पोलीसमध्ये दिग्गज नेते होऊन गेले. स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील, स्वर्गीय जी.डी. बापू क्रांतिअग्रणी जी.डी. बापू लाड असतील, स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब असतील, स्वर्गीय संपतराव अण्णा असतील. हे ज्या व्यक्ती महान होऊन गेल्या त्या कशाबद्दल महान होऊन गेल्या की त्यांनी विकासात्मक ठळक काम केलं की शाश्वत काम केलं. आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांच्यानंतर असणारा चेहरा म्हणजे संग्रामसिंह भाऊ देशमुख हेच नाव तुम्हाला दिसेल. कारण की संग्रामसिंह भाऊ देशमुख यांनी कधीही कोणाला टीकाटिप्पणी न करता फक्त विकासात्मक दृष्टिकोनातूनच प्रयत्न केलेला आहे. फक्त विकास कामावरतीच ते बोलतात. आणि ज्या वेळेला संग्राम भाऊंच्याकडे कुठलीही पद येतं, खुर्ची येते, त्यावेळेला त्या पदाला आणि खुर्चीला किंमत येते. हे त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आहे. आणि येणाऱ्या काळात देखील कडेगाव पोलूसची जनता ही यांनी ठरवलेलं आहे की संग्रामभाऊ देशमुख यांनाच यावेळेचं आमदार करायचं. व जो कडेगाव पोलीस मतदारसंघ हाय व्होल्टेज मतदारसंघ म्हणून ओळखला जातो त्याचं एक कारण आहे की अखंड महाराष्ट्राचं लक्ष ह्या कडेगाव पोलीस मतदारसंघावरती लागून राहिलेलं आहे. पण कडेगाव पोलीस मतदारसंघ हा इतिहास बदलणारा आहे. आणि महाराष्ट्रात कडेगाव पोलीस मतदारसंघ हा नोंद करण्याजोगं रेकॉर्ड ब्रेक संग्रामभाऊंचा विजय तुम्हाला सर्व जनता करून देतील. कारण की आता विरोधक हा विरोधक राहिलाच नाही. कारण की त्यांची कामाची खाती एवढी महत्वाची आहे की ज्या वेळेला संग्रामभाऊ जिल्हाध्यक्ष होते त्यावेळेस कोणी व्यक्ती अशी विरोधक राहिला नाही की ती त्यांच्याकडून काम करून आलेली नाही. अहो, पाण्याचा प्रश्न घ्या किंवा जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे कामकाज आहे ते कामकाज घ्या. प्रत्येक व्यक्ती ही संग्रामभाऊंच्याकडे गेलेली आहे. कारण की संग्रामभाऊंनी कधीही राजकारण केलं नाही. 2 दिवस राजकारण झालं की समाजकारण हे सगळ्यांसाठी असतं. कधीही विरोधकाला विरोध म्हणत नाहीत. आणि विरोधक सुद्धा आपल्या हक्कानं त्याचा तो स्वतः सर्वसामान्य कुठलाही व्यक्ती असो त्यांच्या घरी जाऊन काम करून घेऊन येऊ शकतो. त्यामुळे या कडेगाव पोलीसमधली एक 70-80% जनता स्वतःहून संग्रामभाऊंच्याकडे जाऊन काम करून आलेले आहे. त्यामुळे संग्रामभाऊंना 60% तरी मतदान हे 100% पडणार आहे आणि तो अखंड महाराष्ट्र बघत राहील. नमस्कार. आपण विधानसभेचा महासंग्राम मुद्द्याचं बोला या विषयी कडेगाव तालुक्यातील उपाय मायनी येथील कार्यकर्त्यांची मतं जाणून घेणार आहोत. आलेल्या कामावर आणि टेंबूच्या विषयी आपण. नमस्ते, मी आशिष जयसिंग गारगे, माजी उपसभापती कडेगाव पंचायत समिती कडेगाव. मी या ठिकाणी टेंबू योजनेबद्दल जर थोडंसं बोलायचं झालं तर या टेंबू योजनेचा उगम जन्म हा 1995 साली स्वर्गीय लोकनेते ॲडव्होकेट संपतराव देशमुख यांनी त्याचा पाया घातला. ज्यावेळी 1995 साली महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या निर्मितीपासून 1995 पर्यंत या ठिकाणी एक हाती काँग्रेसची सत्ता होती. परंतु 1995 साली ज्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जवळपास 45 अपक्ष आमदार हे या ठिकाणी आपल्या संबंध महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी निवडून आले. आणि या ठिकाणी या अपक्षांच्या मदतीनंच महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी शिवसेना आणि युतीचं सरकार हे त्या ठिकाणी सत्तेवर आलं. त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर जोशी हे त्या ठिकाणी झालेले होते. आणि त्यावेळी या अपक्ष आमदारांना पैकी आपल्या त्यावेळच्या भिलवडी वांगी मतदारसंघाचे स्वर्गीय आमदार स्वर्गीय संपतराव देशमुख यांना त्यांनी सरळ सांगितलं होतं की तुम्ही जर आम्हाला पाठिंबा दिला तर आम्ही तुम्हाला मंत्रिपद देऊ. परंतु अण्णांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं, कारण का त्यावेळी बऱ्यापैकी आपल्या या सांगली जिल्ह्यातून त्यावेळी अजितराव घोरपडे सरकार असतील किंवा राजेंद्र अण्णा देशमुख असतील किंवा संपतराव देशमुख असतील हे दुष्काळ ह्याच्यातून आमदार म्हणून अपक्ष निवडून आलेले होते. आणि या सगळ्या आमदारांची एकच मागणी होती की आम्हाला त्या ठिकाणी मंत्रिपद नको आहे, आम्हाला या ठिकाणी टेंबू योजनेचा त्या ठिकाणी योजना त्या ठिकाणी द्या. आणि या अपक्ष आमदाराच्या मदतीनंच त्या ठिकाणी टेंबू योजनेचा जन्म त्या ठिकाणी संपतराव देशमुख यांनी त्या ठिकाणी घातला. पण दुर्दैवाने 1996 साली
त्या ठिकाणी अण्णांचा मृत्यू झाला, परंतु मृत्यू होण्याच्या अगोदर कुठलंही इस्टिमेट नसताना त्या ठिकाणी टेंबू योजनाचा नारळ त्या ठिकाणी मनोहर जोशी यांनी त्या ठिकाणी फोडला आणि या ठिकाणी कडेगावमध्ये भली मोठी अशी एक त्या ठिकाणी सभा त्या ठिकाणी घेण्यात आलेली होती. आणि सभा झाल्यानंतर ज्यावेळी टेंबू योजनेच्या जे इंजिनियर्स होते त्यांनी त्यांच्या पुढे आराखडा मांडला, तेवढे पैसे एवढे लागणार असं म्हटल्यानंतर थोडस मनोहर जोशी देखील त्या ठिकाणी बेचैन झालेले होते. कारण का एवढा मोठी योजना महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच त्या ठिकाणी होणार होती आणि त्यासाठी आर्थिक खर्च देखील खूप मोठा त्या ठिकाणी येणार होता. परंतु शेवटी अपक्ष आमदारांच्या वरती भिस्त सरकारची असल्यामुळं त्या ठिकाणी शेवटी मनोहर जोशी यांनी टेंबू योजनेला त्या ठिकाणी पूर्णपणे सकारात्मक बाजू त्या ठिकाणी त्यांनी उचलली आणि त्यांनी टेंबू योजनेला परवानगी त्या ठिकाणी दिली. आणि जर 1996 साली अण्णांचा मृत्यू झाला, परंतु अण्णांच्या मृत्यूनंतर पोटनिवडणूक लागली. पोटनिवडणुकीमध्ये त्या ठिकाणी आमचे आदरणीय नेते पृथ्वीराज बाबा देशमुख यांची त्या ठिकाणी लोकांनी परत एकदा पोटनिवडणुकीमध्ये त्यांना भरघोस मताने निवडून दिलं. आणि 96 ते 99 या काळामध्ये बाबांनी देखील खूप मोठं असं टेंबू योजनेच्या बद्दलचं काम त्या ठिकाणी केलं. परंतु दुर्दैवानं 1999 साली एवढं काम करून देखील, टेंबूचं काम करून देखील लोकांच्या अडीअडचणीमध्ये धावून जाऊन सुद्धा 1999 सालच्या निवडणुकीमध्ये बाबांना त्या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला. परंतु पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर देखील बाबांनी जनतेची असणारी जी नाळ होती ती तोडली नाही. आणि विरोधात असून देखील, विरोधी पक्षांचे त्या ठिकाणी आमदार असून देखील बाबांनी पूर्ण ताकदीनं टेंबू योजना कशी पूर्णत्वास जाईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आणि शेवटी 2009 साली त्या ठिकाणी टेंबू योजनेचं पाणी त्या ठिकाणी आपल्या हिंगणगाव तलावामध्ये त्या ठिकाणी पहिल्यांदा त्या ठिकाणी पडलं. अशा पद्धतीने टेंबू योजनेचा एक जसा 1995 पासून ते 2009 पर्यंतचा हा एक काळ त्या ठिकाणी स्वतः आम्ही त्या ठिकाणी बघितलेला आहे. भावांच्याकडे असताना आणि उपसभापती पद तुमच्याकडे असताना तुम्ही केलेली परिसराची विकास कामं काय काय? 2017 साली ज्यावेळी जिल्हा परिषदेने पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये न भूत न भविष्य या कडेगाव पोलीस मतदारसंघामध्ये जवळपास 7 सदस्य हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आले. आपल्या कडेगाव तालुक्यामधून 3 आणि खाली पोलीस तालुक्यामध्ये 4ही जिल्हा परिषदेचे गट त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या विचाराचे लोक त्या ठिकाणी निवडून आली. पहिल्यांदा कडेगाव आणि पलूस पंचायत समिती ही भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये आली आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा एक व्यक्ती म्हणजे माननीय संग्रामभाऊ देशमुख यांची त्या ठिकाणी निवड त्या ठिकाणी झाली. संग्रामभाऊ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्यानंतर 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये कडेगाव तालुका असेल, पलूस तालुका असेल किंवा संबंध सांगली जिल्ह्यामध्ये खूप मोठी अशी हजारो कोटींच्या, म्हणजे आपण त्याची गणतीच देखील करू शकणार नाही एवढी मोठी कामं त्या ठिकाणी भाऊंच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली. सगळ्यात महत्वाचा काळ होता तो म्हणजे ज्यावेळी 2020-21 साली ज्यावेळी मोठ्या प्रमाणावरती 17-18 साली 2017-18 साली ज्यावेळी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आणि पलूस तालुक्यामध्ये खूप मोठा दुष्काळ त्या ठिकाणी पावसामुळे खूप मोठं नुकसान त्या ठिकाणी झालं होतं. जनावर त्या ठिकाणी वाहून गेली होती, लोकांचं घरामध्ये पाणी शिरलेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये भाऊ आणि बाबांच्या मदतीनं प्रत्येक कुटुंबाला त्या ठिकाणी आर्थिक मदत म्हणून शासनाकडून त्यांनी 10,000 रुपये इतकं त्यांना 10,000 रुपये इतकी मदत त्या ठिकाणी शासनामार्फत त्यांनी मिळवून दिलेली होती. त्यानंतर ब्रह्मणामध्ये जी काही बोट दुर्घटना झाली, या दुर्घटनेमध्ये अनेक लहान मुलं असतील, स्त्रिया असतील यांचा देखील बुडून त्या ठिकाणी दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला होता. बाबांनी शासनाच्या मदतीनं आणि पंढरपूर देवस्थानच्या मदतीनं प्रत्येक कुटुंबाला त्या ठिकाणी आर्थिक मदत त्यांना त्या ठिकाणी मिळवून दिलेली होती भाऊंच्या माध्यमातून आणि बाबांच्या माध्यमातून. ज्यावेळी 2020-21 साली ज्यावेळी संबंध जगावरती कोरोना सारखा महाभयंकर आजार त्या ठिकाणी आलेला होता आणि या भयंकर आजार आल्यानंतर भाऊनी स्वतः म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना देखील त्यांनी स्वतः किंवा मी त्या ठिकाणी उपसभापती होतो, मी अतिशय जवळून त्या ठिकाणी तो कार्यकाल मी भाऊंचा बघितलेला आहे. किंवा कोरोनाच्या काळामध्ये भाऊनी स्वतः त्या ठिकाणी प्रत्येक ज्या आशा सेविका आहेत, म्हणजे प्रत्येक गावातल्या आशा सेविका आहेत, त्यांना शासनाकडून कुठलीच मदत त्या ठिकाणी मिळाली नव्हती. मग सॅनिटर असेल, मास्क असतील, हँड ग्लोव्ज असतील, हे कुठलीच त्यांना मदत मिळाली नव्हती. परंतु भाऊनी स्वतःच्या माध्यमातून स्वतःच्या खिशातून
त्या सगळ्या आशा वर्करना त्या ठिकाणी त्यांनी सॅनिटायझर असेल, मास्क असतील किंवा आणखीन इतर त्यांना ज्या काय वस्तू लागणार होत्या त्या स्वतः भाऊने त्या ठिकाणी पुरवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मी संबंध पलूस आणि कडेगाव तालुक्यातील लोकांना एक विनंती करतो, मतदारांना विनंती करतो की येणाऱ्या 20 नोव्हेंबरला जे काय आपलं मतदान होणार आहे त्या मतदानामध्ये भाऊंना आपण एवढी मोठी विकासाची कामं त्यांनी 2.5 वर्षाच्या काळामध्ये केलेली आहेत. मग आपण भाऊंना या ठिकाणी एकदाच फक्त तुम्ही सर्वांनी मत देऊन एकदा त्यांना आमदार करा. महाराष्ट्रानं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कसा असतो हे त्या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि महाराष्ट्र एक सभापती उपसभापती या नात्याने सांगतो की महाराष्ट्र या ठिकाणी एक आमदार कसा असतो हे देखील भाऊंच्याकडे एक आदर्शाने त्या ठिकाणी बघेल ही मी या ठिकाणी सगळ्यांना एक ग्वाही देतो. मी सगळ्यांना एकच विनंती करतो, येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाऊंचं 2 क्रमांकाला नाव आहे आणि या दुसऱ्या क्रमांकाच्या पुढे जे काही कमळाचं चिन्ह आहे त्याच्या पुढचं जे बटन आहे ते बटन दाबून भाऊंना भरघोस पताने निवडून द्यावं हीच मी सर्वांना मतदारांना या ठिकाणी आवाहन करतो. धन्यवाद.